चला तर आज वातावरण खूप छान होतं कारण की 1-2 दिवस झाले कंटिन्यू पाऊस पडत आहे आणि आज माझा मूड झाला चला आज काही ब्रेकफास्ट नाही बनवायचा. तर आज मस्त गरम-गरम भजी आणि चहा बनवायचा. तर म्हणून मी आता हे वातावरण बघूनच मी आज ठरवलं की आणि आज खरंच खूप छान वाटतं असं गार वगैरे. तर इतक्या दिवस झाले नुसतं गरम-गरम होत होतं. तर चला तर मी आज अंघोळसुद्धा मस्त गरम पाण्याने केली आहे. नाहीतर एवढे दिवस झाले मी थंड पाण्यानेच अंघोळ करत होती. पण आज फायनली तो दिवस आला जो दिवस मी गरम पाण्याने अंघोळ केली आहे. तुम्ही चला न्यूज पण बघून घ्या काय न्यूजला अपडेट आले आहे. तर हे असे प्रकारचे बरेच अपडेट आले होते. चला तर जो बेट ठरवला होता तो करायचा वेळ आले आहे. न्यूज भरपूर बघून झाली आहे. चला तर आता चहा ठेवते इथे मस्त. बिकॉज ऑफ सकाळी सकाळी चहा नसेल तर मला तर असं बोलतं ना मूड फ्रेश होत नाही माझा. आणि मस्त गरम गरम भजी इथे फ्राय करून घेते जेणेकरून आम्ही दोघं खाऊ. मुलांना मी काय भजी वगैरे देणार नाही कारण की शाळा चालू आहे वगैरे त्यात कुठे ऑइली द्यायचं. तर त्यांनासुद्धा खायला घालू. चला मोठे तर होऊ दे थोडंसं अजून. आणि मग आम्ही दोघांनी तर ही भजी एन्जॉय करणार आहे आणि मुलांसाठी मस्त मी छान वेगळा ब्रेकफास्ट बनवेन. तर आधी आम्ही दोघं मस्त चहा आणि भजी मस्त आस्वाद घेतो आणि तुम्हीसुद्धा प्रयत्न करा ट्राय करा भजी आणि चहाचा बेत करायचा. आणि सुट्टी असेल तर नक्कीच एन्जॉय करा हा पावसाळा. तर चला तर बघूयातच मुलांना सुट्टी आहे की नाही आहे आणि मग कळेलच. चला तर इथे मी चला तर पहिलं आहोंना देते आणि मग मी घेते कारण की पहिलं आहोंना घायला घातलं की म्हणजे मी निवांत असते स्वतः मस्त असं आरामात खायला. तर आता मी घेतली आहे आरामात भजी खायला आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की माझी भजी कशी झालेली आहे. तर ही भजी इतकी उत्तम आणि खूप छान झाली होती. आणि भजी कशीही झाली ना तर ती गरम गरम चहाबरोबर खरंच छानच लागते. म्हणून ज्यांना भजी येत नसेल त्यांनीसुद्धा ट्राय करा आणि एन्जॉय करा. कारण की बोलतो ना कुठलाही दिवस एन्जॉय करायला कारण नका शोधू यार. आज पावसाळा सुरू झाला आहे जो आपण खूप दिवस झाले वाट बघत होतो आणि हे असं असतं. आता आमच्या इथे पावसाळा सुरू झाला म्हणजे आमची थंडी सुरू झाली आणि हे माझा मुलगा हे असं काहीतरी विहान करत असतो. आणि आता त्याला वाजायला लागली थंडी आणि त्याने असं हे लावलं आहे त्याचं ते फेवरेट आहे. गरमीतसुद्धा तो ते लावायचा पण मी बोलायचे अजिबात नाही लावायचं कारण त्याला खूप घाम येतो. तर चला तर आता लंच प्रिपरेशन तयारी सुरू करूया कारण की बोलताना आस्वाद घेतला आहे आता कांदा भजीचा. तर आता आपल्याला जेवणसुद्धा करायचं आहे. तर इथे मस्त मी कारले फ्राय केले आहे म्हणजे जेवणाला तोंडी लावायला बरं पडतं. आणि त्यातच माझं तेल संपलं मग काय ऑनलाईन पटकन मागवलं. आता हे ऑनलाईन जी गोष्टी यायला लागल्या ना त्याच्याने खूप काही सोपं व्हायला लागलं आहे. तर इथे स्वयंपाक झाला टिफिन पॅक करून मुलाला देऊन टाकला. आणि दुपारी काय इथे आमच्या इथे लागले गॅसचे मीटर. मग काय ते काम सुरू होतं तोपर्यंत मग मस्त मी रेस्ट घेतला आणि मी तुम्हाला दाखवलं आहे की बघा इथे मीटर लागलं आहे. रेस्ट केल्याच्यानंतर माझा नेहमीचा जो असतो तो थोडासा वेळ मी योगा करते. सुरू करते बंद करते सुरू करते बंद करते हे असं माझं चालूच असतं. तर डॉक्टरांनी मला जे मानेसाठी जे काय एक्सरसाइज सांगितले होते ते मी सगळे एक्सरसाइज करते प्रॉपर. त्याच्यामुळेच मला बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. तर मी असे बरेच यूट्यूबर आहे ज्यांना मानेचं दुखणं आहे. व्हिडिओ एडिटिंगमुळे खाली मान करून करून ते दुखणं जडलेलं असतं आणि त्यासाठी हे असं एक्सरसाइज करा आणि खरंच फरक पडतो. आणि कॅल्शियम्स घ्या बऱ्यापैकी. तर चला तर ह्या अशा एक्सरसाइजने किंवा ह्या मी जे काही योगा करते म्हणजे आता जो ब्रिदिंगसाठी जे काही करते ते खूप छान आहे. नसांना म्हणजे मोकळं करतं असं मला वाटतं आणि शरीरसुद्धा थोडंसं हलकं हलकं वाटायला लागतं. तर मी माझा योगा एन्जॉय करते आणि तुम्हीसुद्धा असं ट्राय करा. थोडं छोटं मोठं करत राहायचं. जरी आपल्याला येत नसेल तरी काहीतरी प्रयत्न करायचा. यूट्यूबवर तर बरेच व्हिडिओ असतात. मग संध्याकाळी माझा योगा झाला की हे असं मी पहिलं कर्टन ओपन करते जेणेकरून आपल्याला संध्याकाळचं आपल्याला जे दृश्य असं ते बघायला भेटतं. आणि फायनली थोडासा पाऊस थांबला होता. थोडं सुक्कंसुद्धा झालं होतं म्हणून मी असं बाल्कनीमध्ये थोडा वेळ उभी राहिली कारण की खरंच खूप पूर्ण रोड असा सुका झाला होता. तर मला वाटतं पाऊस पडणार नाही पण नंतर पडला तो. पण तोपर्यंत मी एन्जॉय केलं हे असं खूप छान. सगळे बाहेर निघाले होते आणि मग मी पण सुद्धा उभी राहिली. पण मला ठेवायचा होता संध्याकाळचा चहा बिकॉज ऑफ आता मुलं येतील त्यामुळे मी चहा ठेवायला जाते आता. संध्याकाळी हा एकच वेळ असतो जो मला स्वतःला देता येतो म्हणजे मी तो परिपूर्ण यूज करते. म्हणजे स्वतः निवांत बसणं
किंवा बाहेर बघणं. आमच्या समोर ना डोंगर आहे, तर मी तिथे कंटिन्यू बघत असते. मला खूप आवडतं तिथे बघायला. मग हा जो चहाच्या टायमाच्या नंतर जो काही मी चहा पिते ना, त्या चहा पिताना मला जे काही माझा वेळ असतो मी तो घेते. म्हणजे मला मुलांची मी वाट पण बघत असते आणि मी सगळं बघत असते इकडे तिकडे बाहेर वगैरे, किंवा सोफ्यावर असं निवांत बसले मी, असं मला वाटतं. म्हणजे मला कुठे डिस्टर्बन्स नाही आहे की मी गॅसवर भाजी ठेवली आहे ती मला हलवायची आहे, किंवा काही म्हणजे उठून मला काहीतरी करायचं आहे असं होत नाही जोपर्यंत मुलं येत नाही. कारण की मला माहिती असं की मुलं आले की मला त्यांना वेळ द्यावा लागतं. कारण की ते आल्याबरोबर ना इतकं माझ्याशी गप्पा मारतात. मग मम्मा हे झालं, मम्मा असंच झालं, मम्मा स्कूलमध्ये तसं झालं, आणि मी त्यांचं ते ऐकून घेते. म्हणजे आणि कधी कधी तर मी वैतागते पण, कारण दोघांकडून दोघंजणं बोलत असतात. तर मी बोलते एक एक जण बोला रे, पण त्या दोघांनाही तेवढा तो वेळ असतो ना, एक क्वालिटी टाईम वाटतो की ते तेवढ्या वेळेत त्यांना असं वाटतं की मम्माला मी काय काय सांगू. आणि मग दोघांची भांडणं पण होतात कधी, अरे मला बोलू दे, तो बोलतो मला बोलू दे, आधी मी असं चाललं असतं. आणि मग त्याच्यात विहान माझा खूप राग होतो, कारण की त्याला राग येतोच. मोठा माझा समजून घेतो, समजदार आहे तो, खूप शहाणा आहे. आणि मग तो बोलतो बोल बोल बाबा तू बोल आधी, मग नंतर मी बोलतो. मग असंही होतं आणि मी पण बोलतो अरे एक एक बोला. तर आम्ही मस्त एन्जॉय करतो तेवढा तो वेळ आहे ना. आणि आता मी अशी वाट बघत बसते चहा पिता पिता त्यांची, आणि सगळीकडे असं बघत बसते. आणि मला खूप आवडतं हा वेळ माझा, कारण त्यावेळेस ना मला माझं योगा किंवा एक्सरसाइज छोटं मोठं किरकोळ जे काय करायचं असं ते करून घेते मी. आणि मी हॉलमध्ये मस्त असं एकटी असते, एन्जॉय करते. आहोंचं तर काय, ते ऑफिसमध्ये त्यांचं काम चालू असतं, आणि मग मी माझा हा स्वतःचा क्वालिटी टाईम मी स्वतःबरोबर स्पेंड करते. चला तर मुलं आली वाटतं, आणि आता हे दोघांचं आता सुरू जे होणार आहे ते आता तुम्ही पण बघा. तुम्ही माझे जर व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला दिसत असेल की काय बोलणं असतं. तर आज हे काय, आज तर एकदम थकलेले साहेब आहेत आमचे. तर मी त्याला तेच विचारलं, काय रे खूप थकला काय रे आज तो. आणि खरंच कधी कधी मुलं थकतात. जेव्हा त्यांचं स्पोर्ट्स असतं ना तेव्हा ते जास्त थकलेलं असतं. म्हणजे त्यांचं अंग पण भरून येतं कधी कधी, म्हणजे एक्स्ट्रा जास्त बोलतो ना एफर्ट्स घेऊन त्यांनी जर योगा करून घेतला असेल ना मुलांकडून, मग त्यांचं ते दुखतं. कारण की ते हप्त्यातून एकदाच वगैरे त्यांचं योगा काय स्पोर्ट्स वगैरे असतं, त्यामुळे काही त्यांना सवय नसल्यामुळे त्यांचं दुखतं मग असं. तर मी त्याला तेच बोलते होती, काय रे त्याला खूप खंत वाटतं की त्याला पोट आहे. मी अरे ते छान वाटते, क्यूट वाटते तुला ते पोट, आणि लहान मुलांना थोडं पोट असतंच. तर चला आता संध्याकाळ झालेली आहे, आणि मी दिवा लावण्याच्या आधी, म्हणजे देवाला दिवा लावायच्या आधी मी आधी छोटे मोठे जे काही पसारा जो पडला असेल ना तो मी आवरून घेते. कारण की दिवा लावायच्या आधी कधी पण घर आपलं एकदम नीटनेटकं पाहिजे. असं झाडू वगैरे तर मारायचं नसतो, पण जे काही छोटं मोठं किरकोळ कुठे पसारा झाला असेल, मुलगा छोटा माझा कसं पसरवतो ना जरा सोफे वगैरे, तर मग ते आवरून घेते आणि सगळीकडे बघून येते कानेकोपरे की कुठे काही पसारा नाही ना. आणि मग डोअर ओपन केला की मी माझे मंत्र लावते, स्तोत्र लावते. जेवढं मला जमेल तेवढं मी 7 ते 8 ते मी 1 तासभर तरी ते मी चालू ठेवते. आणि मग फायनली दिवा लावला जातो. आणि मग त्याच्यानंतर जो काही अगरबत्तीचा सुगंध असतो त्याच्यामुळे घर एवढं प्रफुल्लित आणि प्रसन्न होतं की काय विचार नको. इथे मुलाचे काही डाऊट्स होते ते सॉल्व करत होती, थोडा व्हिडिओ पण शूट केला. आणि मग मस्त मी माझं किराणा लिहिला, कारण की आज 3 तारीख झालेली आहे आणि अजून मी किराणा लिहिला नव्हता. आणि मी डीमार्टमध्ये जाऊन भरत नाही, कारण की खूप माझा पसारा असतो तो किराणाचा, त्यामुळे अजिबात मला तेवढं ओझं घेऊन मला कॅरी करता येत नाही. आमच्या दोघांनासुद्धा खूप गडबड होते, आमचे गोंधळ होतो, म्हणून मी असं किराणावाल्याकडूनच किराणा भरते. आणि कधीतरी मग काही एक्स्ट्रा वगैरे मला हवं असेल तर मला स्वतःहून शॉपिंग करायची असेल तर मी डीमार्टला जाते. इथे मी सकाळच्या तयारीसाठी जे काही छोले भिजत घालत होती ना त्याच्यामध्ये अचानक मुगाचे मूग पडले आणि मग ते वेगळे केले मी. चला तर बाय.